नमस्कार. कधी विचार केलाय का की दोन अगदी वेगळी क्षेत्र एकत्र आली तर काय होईल? म्हणजे बघा, एकीकडे आहे क्वांटम कम्प्युटिंग, जे त्या अतिसूक्ष्म कणांच्या अजब नियमांवर चालतं, आणि दुसरीकडे आहे कॉस्मॉलॉजी, जे अख्ख्या ब्रह्मांडाचा अभ्यास करतं. वरवर पाहता यांचा काही संबंध वाटत नाही, बरोबर? पण काय होईल जर आपण या दोघांना एकत्र आणलं? एका नवीन संशोधनाने नेमकं हेच केलंय, आणि त्याचे जे परिणाम आहेत ना, ते ब्रह्मांडाबद्दलच्या आपल्या समजात अक्षरशः क्रांती घडवू शकतात. पण मुळात ही क्रांती घडवण्याची गरजच का पडली? चला, आधी त्या समस्येबद्दल जाणून घेऊया, जे एक मोठं आव्हान बनून आज शास्त्रज्ञांसमोर उभं आहे. बघा, पूर्वीची गोष्ट थोडी वेगळी होती. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ ॲलन सँडेज यांनी एकदा म्हटलं होतं की कॉस्मॉलॉजी म्हणजे काय, तर फक्त दोन आकड्यांचा शोध. तेव्हा ब्रह्मांडाचं वर्णन करण्यासाठी काही मोजक्याच गोष्टी शोधायच्या होत्या. सगळं किती सोपं होतं. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललीये. आता आपल्याकडे डेटा कमी आहे असं नाहीये. उलट इतका डेटा आहे की आपण त्यात हरून जाऊ. तो अक्षरशः एक महासागर आहे. स्लोन डिजिटल स्काय सर्व्हेसारख्या मोहिमा ज्या आकाशाचा नकाशा तयार करतायत, त्यामुळे आपण माहितीच्या एका नवीन युगात आलो आहोत. आणि हा आकडा किती मोठा आहे माहितीये? फक्त एकाच मिशनच्या डेटाचा आकार आहे तब्बल 460 टेराबाइट्स. म्हणजे हजारो हाय डेफिनेशन चित्रपट त्यात आरामात बसतील. आणि थांबा, हे तर काहीच नाही. भविष्यात येणाऱ्या युक्लिड आणि वेरा रुबिनसारख्या वेधशाळा यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त डेटा तयार करतील. आता तुम्हीच सांगा, या माहितीच्या महासागरातून ब्रह्मांडाची गुप्तीत शोधणं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं झालं ना? मग ह्या अवाढव्य डेटाच्या समस्येवर उपाय तरी काय? कदाचित याचं उत्तर एका पूर्णपणे नवीन प्रकारच्या गणनेमध्ये, म्हणजे कम्प्युटिंगमध्ये दडलेलं असू शकतं. ठीक आहे, तर हे काम कसं करतं ते बघूया. आपले नेहमीचे कम्प्युटर्स वापरतात बिट्स. बिट म्हणजे काय, तर एक स्विच जो एकतर ऑन असतो म्हणजे 1 किंवा ऑफ असतो म्हणजे 0. पण क्वांटम कम्प्युटर वापरतो क्यूबिट्स, आणि इथेच खरी जादू आहे. क्वांटम सुपरपोजिशन नावाच्या एका अजब गुणधर्मामुळे क्यूबिट एकाच वेळी 0, 1 किंवा या दोन्हींचं मिश्रण असू शकतो. हीच त्याची खरी सुपरपॉवर आहे. याचा अर्थ तो एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करू शकतो, जिथे आपल्या बिचाऱ्या सामान्य कम्प्युटरला एका वेळी एकच काम करावं लागतं. आणि या कथेचा दुसरा हिरो कोण आहे माहितीये? तो आहे जेनेटिक अल्गोरिथम. याची प्रेरणा घेतली आहे थेट निसर्गातून. जसं निसर्गामध्ये जे सर्वात सक्षम असतात तेच टिकतात आणि पुढे जातात, तसंच इथेही होतं. सर्वोत्तम उत्तरं टिकतात आणि प्रत्येक पिढीसोबत ती अजून चांगली, अजून अचूक होत जातात. आता विचार करा, या दोन्ही पॉवरफुल आयडियाज आपण एकत्र आणल्या तर काय होईल? शास्त्रज्ञांनी एक असा हायब्रिड अल्गोरिथम तयार केलाय, जो क्लासिकल आणि क्वांटम या दोन्ही जगांमधल्या बेस्ट गोष्टी वापरतो. या अल्गोरिथमचं नाव आहे AEQGA. हो, मला माहितीये, नाव थोडं किचकट वाटतंय, अँप्लिट्यूड एन्कोडेड क्वांटम जेनेटिक अल्गोरिथम. पण थांबा, याचं काम मात्र जबरदस्त आहे. तर हे काम कसं करतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे एक टीमवर्क आहे. स्टेप 1, आपलं नेहमीचं क्लासिकल कम्प्युटर सगळं अवघड काम करतो. तो हजारो संभाव्य उत्तरांची तपासणी करतो आणि ठरवतो की कोणतं उत्तर चांगलं आहे आणि कोणतं वाईट. स्टेप 2, ही सगळी माहिती मग क्वांटम कम्प्युटरच्या भाषेत रूपांतरित केली जाते, म्हणजे एन्कोड केली जाते, आणि मग येते स्टेप 3, जिथे क्वांटम कम्प्युटर आपली जादू दाखवतो. तो या सगळ्या उत्तरांना एकत्र मिसळतो, त्यात बदल करतो आणि सर्वोत्तम उत्तर शोधण्यासाठी उत्क्रांतीची प्रक्रिया घडवून आणतो. आणि हे सगळं होतं अविश्वसनीय वेगाने. आणि हे बघा, हे आहे त्या अल्गोरिथमचं हृदय, क्वांटम सर्किट. आता हे बघून घाबरून जाऊ नका. आपल्याला यातलं प्रत्येक चिन्ह समजून घ्यायची गरज नाहीये. महत्वाचं काय आहे ते समजून घ्या. डावीकडून माहिती आत जाते, या वेगवेगळ्या गेट्समधून तिच्यावर प्रक्रिया होते, आणि उजवीकडे आपल्याला मिळतं सर्वोत्तम उत्तर. इथेच खरी जादू घडते. इथे एकाच वेळी अगणित शक्यता तपासल्या जातात, ज्यामुळे आपल्याला ब्रह्मांडाचं रहस्य उलगडणारे पॅरामीटर्स सापडतात. पण बघा, विज्ञानात कोणताही नवीन दावा तो सिद्ध करावा लागतो, त्याची परीक्षा घ्यावी लागते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी ह्या अल्गोरिथमला एका कठीण परीक्षेला बसवण्याचं ठरवलं. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की या अल्गोरिथमला खरंच योग्य उत्तरं सापडली का? हो, आणि तेही अगदी प्रभावीपणे. या टेबलमध्ये आपण पाहू शकतो की AEQGA ब्रह्मांडाच्या 2 महत्त्वाच्या पॅरामीटर्सची मूल्य शोधली. एक आहे मॅटर डेन्सिटी, म्हणजे ब्रह्मांडातील पदार्थांची घनता किती आहे, आणि दुसरा आहे हबल कॉन्स्टंट, जे सांगतं की आपलं ब्रह्मांड किती वेगाने विस्तारत आहे. तुम्ही स्वतःच बघा, अल्गोरिथमने शोधलेली व्हॅल्यू आणि आपल्याला आधीपासून माहीत असलेली अचूक व्हॅल्यू किती जवळ आहेत, जवळजवळ सारख्याच आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की या अल्गोरिथमने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. ही फक्त कागदावरची कल्पना नाहीये, तर एक खरंखुरं कामाचं आणि प्रभावी साधन आहे.
आणि या प्रयोगाचं यश ना ते फक्त या एका अल्गोरिथमपुरतं मर्यादित नाहीये. याचे परिणाम विज्ञानाच्या भविष्यासाठी खूप मोठे आहेत. कारण हा फक्त एक नवीन अल्गोरिदम नाहीये. तर ब्रह्मांडाला प्रश्न विचारण्याचा हा एक पूर्णपणे नवीन आणि खूपच शक्तिशाली मार्ग आहे. ज्या समस्यांमध्ये प्रचंड डेटा असतो आणि अनेक व्हेरिएबल्स असतात, तिथे हा हायब्रिड क्वांटम दृष्टिकोन अशी उत्तरं शोधू शकतो जी आपल्या सामान्य कम्प्युटरसाठी पूर्वी अशक्य वाटत होती. आणि हे सगळं आपल्याला एका खूपच रोमांचक प्रश्नाकडे घेऊन जातं. जर आपण आज या पद्धतीनं ब्रह्मांडाच्या विस्ताराचा वेग मोजू शकतो, तर भविष्यात क्वांटम कम्प्युटिंग अजून कोणती कॉस्मिक रहस्य उलगडू शकेल? डार्क मॅटरचं खरं स्वरूप काय आहे? डार्क एनर्जी या विश्वाला असं का खेचत आहे? म्हणजे आपण अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहोत. आणि यापुढच्या शक्यता तर खरंच अनंत आहेत.